25 वर्षा या भागामध्ये 25 वर्षापासून राहत आहे। मी भारतीय जनता पक्षाचं कार्य गेल्या 30 वर्षापासून म्हणजे 1995 पासून भारतीय जनता पक्षाचं कार्य करत आहे। आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा जी काढली होती त्या संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा मी सहभागी होतो। तर तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे। आणि यावेळेस माझी एक इच्छा आहे की माझी पत्नी तर या भागामध्ये गेल्या 25 वर्षापासून या भागामध्ये राहत आहोत। या भागातील समस्या अनेक समस्या म्हणजे रस्ते, ड्रेनेज, पाणी याविषयी आम्ही लोकांना खूप मोठं सहकार्य केलं। त्याबरोबरच महापालिकेवर मोर्चेसुद्धा आम्ही काढलेले आहेत। आणि म्हणून आम्ही यावेळेस ओबीसी महिला या प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागत आहोत। तरी पक्षाने याचा आमच्या मागणीचा विचार करावा अशी मी पक्षाला विनंती करतो। नाव सुदाम काटे आणि माझी जी पत्नी आहे ती फुलाबाई काटे यांना ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी द्यावी अशी आमची पक्षाकडे मागणी देता एक आमच्या पट्ट्यातला म्हणजे राजीव गांधी नगर, एस टी कॉलनी, विनय कॉलनी एवढ्या पट्ट्यातला 2 उमेदवार आमच्या पट्ट्यातले द्यावं ही पक्षाला मी मागणी करतो। कारण रात्रीच्या समस्या काही असेल, रात्री आम्हाला जर फोन करायचा असेल तर तो नगरसेवक मुकुंदवाडीचा आमच्या इथपर्यंत येऊ शकत नाही। म्हणून मी पार्टीला असं विनंती करतो की आमच्या पट्ट्यातला एक नगरसेवक द्यावा। सर्वात जास्त देतो मी माझा कुत्र्यांवर काहीतरी तोटका काढून आम्हाला समाधान द्यावे ही सगळ्यात पहिली आमची तक्रार आहे। बाकी तसे जे बी सत्ताधारी पक्षात आहे आणि जे बी आता महिला गटातून उभा आहे आमच्या जे बी ताई असतील तर माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणे की सत्तेत आल्यानंतर बी सामाजिकरित्या चांगली कामं करा आणि आमचे जे बी पुढे काही मुद्दे राहतील ते समजून नीटनेटकेपणाने ऐकून बी घ्यावे। तर असं नाही सत्ताधारी पक्षातून सत्तेत आल्यानंतर आम्हाला म्हणजे एक सामाजिक मतदारच्या ह्याच्यातून काढून फक्त म्हणजे मतदान पुस्तक मतदार करू नये त्याच्यानंतर मी एक सामाजिक नागरिक म्हणून आम्हाला समाजात वावरू द्यावं। बस एवढंच बोलणं माझं। माझं नाव पियुष संदीप पानवलकर।